Hello everyone, welcome to Udaini Talks. I am Dhanashree Kundavle, your host, and today is episode 8. We are with one of my dearest friend who is a clinical cosmetologist and she is founder of Chaturthi and Twara Clinic, Dr. Amruta Shinde. Hello. हाय. So, आम्हाला तुझ्याबद्दल सांग. हाय, मी डॉक्टर अमृता शिंदे. ॲक्च्युअली माझं BHMS कंप्लीट झालंय 2016 मध्ये. त्यानंतर मी एक 2-3 वर्ष जॉब केला ICU मध्ये. त्यानंतर मी माझं जे चतुर्थी क्लिनिक आहे ते स्टार्ट केलं 2018 मध्ये. ओके. तू जनरल प्रॅक्टिस वरून क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्टचा प्रवास कसा केलास? ओके. 2018 पासून मी जे चतुर्थी क्लिनिक स्टार्ट केलंय तिथे मी जनरल प्रॅक्टिस करत होते. ओके. तर त्यामध्ये ऍज अ फिमेल डॉक्टर माझ्याकडे फिमेल पेशंट जास्त येत होते. तर त्यांचे जे इश्यूज होते पिंपल्सचे किंवा हेअर फॉल, बाकी फंगल इन्फेक्शन, तर ते मी ट्रीट करता करता म्हणजे होमिओपॅथी मेडिसिन आणि मी ॲलोपॅथी पण प्रॅक्टिस करवते. तर ते ट्रीट करता करता मी जास्तच पेशंट म्हणजे त्यांना जसे रिझल्ट यायला लागले तर माझ्याकडे स्किनचे पेशंट जास्त वाढले. तर त्यानंतर मी रिसर्च केला की आपण स्किन मध्ये काही करू शकतो का BHMS नंतर. तर मग मी रिसर्च केल्यावर कळालं की PGDCC हे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी आहे. तर मी माझ्या फेलो डॉक्टरांना विचारून मग हा कोर्स केला आणि त्यानंतर मी हे क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी म्हणजे स्किनची प्रॅक्टिस स्टार्ट केली. आता 2 वर्ष झाली. ओके, व्हेरी नाईस. एखाद्याला क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट बनायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला काय परस्यू करावं लागेल? क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी जो कोर्स आहे तो तुम्ही कुठलं पण बॅकग्राऊंड म्हणजे BAMS, BHMS, BDS म्हणजे डॉक्टर बॅकग्राऊंड, मेडिकल बॅकग्राऊंड. त्यानंतर तुम्ही हा 1 ते 1.5 महिन्याचाच डिप्लोमा आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी. ते करून तुम्ही पण मेन प्रॅक्टिस आहे म्हणजे कोर्स जरी 1 ते 1.5 महिने आहे पण तुम्ही त्यानंतर प्रॉपर तुम्ही अंडर म्हणजे जे स्किनची प्रॅक्टिस ऑलरेडी करताय ज्यांना एक्सपिरियन्स्ड आहे तर तुम्ही त्यांच्याकडे प्रॅक्टिस करा 1-2 वर्ष. त्यानंतर तुम्ही स्वतःची म्हणजे क्लिनिक स्टार्ट करू शकता. ओके, म्हणजे इट इज सजेस्टेड की लगेच आपण इथून शिकलो लगेच इथे येऊन नाही आपण पेशंटच्या स्किन सोबत कुणाच्या पण पेशंटच्या स्किन सोबत खेळायला नाही पाहिजे. म्हणजे त्याचे प्रॉपर साईड इफेक्ट किंवा काही माहिती असल्याशिवाय पेशंट पण तुमच्यावर तेवढा ट्रस्ट ठेवून येतोय तर तुम्ही पण पेशंटला तेवढा 100% द्यायला पाहिजे. ओके. आता जसं आपण फोकस केला आहे क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी वरती आणि देयर इज ऑल्सो अ टर्म कॉल्ड कॉस्मेटॉलॉजी. तर मग ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट हे फक्त म्हणजे ज्यांना मेडिकल बॅकग्राऊंड आहे त्यांनी ऑलरेडी डॉक्टर डिग्री घेतलेली असते. त्यांनी त्याच्यात तुम्ही ऑलरेडी 5 ते 6 वर्ष तुमचे दिलेले असतात एज्युकेशनसाठी. त्यांना त्यात सर्वच येतं म्हणजे स्किन रिलेटेड अॅनाटॉमी, फिजिओलॉजी म्हणजे ज्यांच्या स्किनचे तुम्हाला कुठले ड्रग्स काय इफेक्ट करू शकतात किंवा त्याचे साईड इफेक्ट काय हे माहिती आहे. ओके. आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट हे नॉन मेडिको पण करू शकतात. ओके, दिस इज अ न्यू इन्फॉर्मेशन. सो कॉस्मेटॉलॉजी मध्ये आपण असं म्हणू शकतो की क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजीचं बेसिक येतं. बेसिक म्हणू शकता. नॉन मेडिको बॅकग्राऊंड असणारे पण म्हणजे ज्यांना मेडिकलचं नॉलेज काहीच नाहीये ते सुद्धा हे कोर्स करू शकता. ओके. तर त्याच्यात फक्त त्यांना काही गोष्टी आहेत की ज्या म्हणजे जसं की PRP ज्याच्यात इंजेक्ट होतात गोष्टी, काही गोष्टी जिथं त्यांना म्हणजे की ते करू शकत नाही. ओके. थोडे ज्या प्रोसिजर्स असतात तिथे त्यांना लिमिटेशन्स येतात. ओके, मग हे कसं ओळखायचं म्हणजे की कॉस्मेटॉलॉजीकडे गेलं पाहिजे की क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजीकडे गेलं पाहिजे? डिपेंड. आता तुम्हाला जर नॉर्मली फेशियल वगैरे करायचंय आता हायड्रा फेशियल भरपूर आपण बघतो की नॉन मेडिको पण करतात तर ते ठीक आहे ते करू शकतात. पण तुम्ही म्हणजे पेशंटनी तेवढा सर्च करून जायला पाहिजे की नॉन मेडिको जरी असेल पण ते एक्सपिरियन्स्ड आहेत का, ते किती वर्षापासून ती प्रॅक्टिस करताय, ओके, त्यांना प्रॉपर त्यातलं नॉलेज आहे का. बेटर की स्किनचे जरी काही प्रॉब्लेम्स असेल म्हणजे ऍक्ने दुसरे पण स्किन रिलेटेड प्रॉब्लेम असेल की त्याच्यासाठी कन्सल्ट एक तर तुम्ही डर्मेटॉलॉजिस्ट किंवा क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्टलाच केलं पाहिजे कारण त्यांना डीपली त्यातलं नॉलेज असतं. किंवा बाकीच्या ज्या म्हणजे जे प्रोसिजर मी जसं बोलले तुम्हाला फेशियल किंवा दुसरं अजून छोट्या मोठ्या प्रोसिजर ज्या असतात तर ते तुम्ही नॉन मेडिकोकडे पण करू शकता पण त्यांना पण त्यातलं प्रॉपर नॉलेज पाहिजे.
वरती एवढं फोकस देतीयस का, असं का आहे की प्रॅक्टिस वरतीच तू जास्त तर फोकस प्रॅक्टिस वरतीच का दिलायस? कारण काय आहे ना, की जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल, म्हणजे ॲक्चुअली थेरॉटिकल नॉलेज इज इम्पॉर्टंट. ते तर आहेच इम्पॉर्टंट. ते तुम्ही 1 ते 1.5 महिन्याच्या जे हँड्स ऑन मिळतं त्या कोर्समध्ये, म्हणजे प्रॅक्टिस तिथे पण पेशंट्सवर प्रॅक्टिस करायला मिळते प्रॅक्टिकल सेशनमध्ये. पण तेवढी सफिशियंट नाहीये, कारण प्रॅक्टिसने तुम्हाला नंबर ऑफ पेशंट्स बघायला मिळतात. त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे, छोटे-छोटे काय इश्यूज आहे. तर मग तुम्ही जेवढी जास्त म्हणजे 1 ते 1.5 वर्षानंतर तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, तर तुम्हाला ॲक्चुअली बघून पण कळतं, पेशंट बघून, की त्यांना कशाची गरज आहे किंवा काय ट्रीटमेंट लागणार आहे. हो. मग तुझे काय स्ट्रगल्स राहिलेत आतापर्यंत? स्ट्रगल ॲज सच असे खूप काही नव्हते म्हणजे. ठीक आहे. कारण मी ऑलरेडी म्हणजे मेडिकल बॅकग्राऊंड होतं आणि पेशंट्स मी ऑलरेडी बघतीये 2016 पासून. ठीक आहे. तर आणि मी स्किनचे पेशंट तसे पण म्हणजे बघतच होते. फक्त ॲज अ क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजीमध्ये जे प्रोसिजर्स ॲड झाल्या लाइक आपण म्हणजे हेअर लॉससाठी पेशंटला सजेस्ट करतो हेअर PRP, स्किन PRP, म्हणजे अंडर आईजसाठी पण अंडर आय PRP. बाकी अनइव्हन स्किन टोन साठी जे केमिकल स्पिल्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर हे प्रोसिजर ऍड झालंय फक्त त्याच्यामध्ये, पण ऍज सच स्ट्रगल असा काही नाही. ओके. आता तू एवढं सगळं काही करतेस, तर मग हाऊ डज युअर डे लुक लाईक? ऍक्च्युली ओके माझं म्हणजे 2 क्लिनिक, जे मी आता चतुर्थी क्लिनिक पण बघतेय आणि मी त्वराचं पण बघते. तर माझा डे स्टार्ट होतो ऍक्च्युली सकाळी 6 वाजता. ठीक आहे. ओके. ठीक आहे. 6 ते 7 माझं वर्कआउट. त्यानंतर थोडंफार फॅमिली टाइम, म्हणजे ब्रेकफास्ट फॅमिली सोबत, कारण दिवसभर मग मी घरी नसते 9 म्हणजे 9 पर्यंत. 9:30ला मी क्लिनिकला चतुर्थी क्लिनिकला गेले. त्यानंतर माझं तिथे 10 ते 2 टायमिंग आहे मॉर्निंगचा. तिथे माझे पेशंट बघून मग जे स्किनच्या ज्या काही अपॉइंटमेंट्स असतील त्या मी 2 ते 6 मध्येच घेते दुपारी. ओके. आणि ते करून मग परत इव्हिनिंग माझी 6 ते 10 क्लिनिक OPD. तुझं शेड्यूल एवढं बिझी ठेवलंय, तर मग ह्याच्यामध्ये ऍज अ वुमन तुला स्ट्रगल फील होतं? नाही, स्ट्रगल नाही फील होत. कधीतरी वाटतं म्हणजे थकल्यासारखं, बट स्ट्रगल असं नाही. ऍक्च्युली आय एम वर्कहोलिक, म्हणजे मला आधीपासूनच कामाची सवय आहे. इव्हन मला कधीतरी म्हणजे घरी मी अर्धा दिवस जरी बसले तर मला बोर होतं की काम पाहिजे. हो, माझं पण असंच आहे. हो. आजकाल भरपूर ठिकाणी PRP हे बघायला मिळतंय बोर्ड्स वरती, आणि पील्स, ह्याचं काय म्हणजे काय मीनिंग आहे PRP आणि पील्सचं? PRP म्हणजे ऍक्च्युली PRP 2 प्रकारचे PRP, एक तर स्किन PRP आणि हेअर PRP. ओके. तर PRP मध्ये काय की प्लेटलेट रिच प्लाझ्मा, म्हणजे PRP ही प्रोसिजर मध्ये पेशंट्स म्हणजे XYZ पेशंट कुणी असेल किंवा तुझं असेल तर आपण ब्लड घेऊन त्याच्यातला प्लाझ्मा सेपरेट करतो आणि तो इंजेक्ट करतो स्किन मध्ये. म्हणजे स्किन PRP असेल तर स्किन मध्ये किंवा हेअर PRP असेल तर हेअर मध्ये. तर त्याचे म्हणजे कोविड मध्ये पण तू ऐकलं असशील की प्लाझ्मा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे इम्युनिटी, म्हणजे कोविड मध्ये पण भरपूर जणांना पेशंटला जे कोविड पेशंट आहे तर ते त्यांना प्लाझ्मा देत होतो. तर प्लाझ्मा मध्ये असे फॅक्टर्स आहे की जे हेअर ग्रोथ साठी पण म्हणजे हेअर ग्रोथ प्रमोट करतात, स्किन रेज्युनेशन साठी पण हेल्पफुल आहे, आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूब्स येतात. म्हणजे GFC, आजकाल PRP नॉर्मली हेअर साठी कुणी करत नाही, GFC करतात की ज्यात ग्रोथ फॅक्टर ऑलरेडी असतात, म्हणजे हेअर ग्रोथ स्टिम्युलेट करतात अशी ग्रोथ फॅक्टर. ते प्लाझ्मा मधूनच आपण म्हणजे ब्लड, पेशंटच ब्लड आपण देतो, ट्यूब मध्ये ठेवतो. GFC ट्यूब वेगळ्या येतात. ओके. अच्छा. तर पील हे व्हेरियस म्हणजे खूप टाईपचे पील्स आहे. अकॉर्डिंगली पेशंटला काय नीड आहे, म्हणजे त्यांना ग्लो पाहिजे की त्यांना टॅनिंग साठी पील करायचंय की त्यांना पिंपल्स साठी पण आपण पील करतो, ज्यांना पिंपल्स इश्यू असतात. म्हणजे जर आधी मेडिसिन्सनी कव्हर होत नसेल तर त्यांना मग नंतर आपण पील सजेस्ट करतो. ओके. अच्छा. आणि मग याच्यामध्ये काही मेडिसिन्स पण असतात की इंटरनली आपल्याला घ्यायचे असतात? हो, इंटरनली पण. म्हणजे मी तर हेच सजेस्ट करेल की म्हणजे एक्सटर्नल पेक्षा इंटरनली ट्रीट केलेलं पेशंट कधी पण जास्त चांगलं, कारण त्यांना काय डेफिशियन्सीज आहे, पिंपल्सचं मेन रूट कॉज काय आहे, म्हणजे एक तर त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, त्यांचं जंक फूड म्हणजे आजकालचे जे, किंवा प्युबर्टल एज आहे का, त्याच्यात आपण ऍज सच काही करत नाही प्युबर्टल एज मध्ये, कारण ते हार्मोनल चेंजेसमुळे त्यांना येणारच असतात. ओके. हो, ऑफकोर्स. म्हणजे लाईफस्टाईल इज ऍट द एंड व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि तुमचं डाएट अँड लाईफस्टाईल. ओके. म्हणजे हे असेल तर मग ह्या गोष्टी
साइड बाय साइड साइड होत जास्त जास्त इफेक्टिव्ह जास्त असतात. इफेक्टिव्ह असतात. तू त्वरा क्लिनिक सुरू केलंस. तुझं आधी चतुर्थी क्लिनिक होतं जिथे तू नॉर्मल प्रॅक्टिस करतेस, अजून पण करतेस, आणि तू त्वरा क्लिनिक ॲज क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी सुरू केली. तर आता असे भरपूर डॉक्टर्स आहेत ज्यांना स्वतःचं क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजीचं क्लिनिक स्टार्ट सुरू करायचं. करायचं आहे. तर मग त्यांच्यासाठी एक आम्हाला माहिती सांगशील की इन्व्हेस्टमेंट किती लागते? ओके. इन्व्हेस्टमेंट ॲज सच म्हणजे डिपेंड तुम्हाला कसं सेटअप पाहिजे. ठीक आहे. तुम्ही 5 लाखापासून ते 50 ते 60 लाखापर्यंत पण सेटअप करू शकता. ओके. तुम्हाला सेटअप कसा पाहिजे किंवा मशीन्समध्ये पण खूप व्हेरिएशन्स असतात डिपेंड ऑन हां. कंपनी अँड ऑल मशीन्सचं हां. टाईप. पण मेन तर मी हेच सांगेल की तुम्ही सेटअप छोटा करा किंवा मोठा करा. हां. मेन तुम्ही त्याच्यात पेशंट्सला किती 100% देताय तुमचं. तुमची हां. प्रॅक्टिस कशी आहे. हां. ठीक आहे. असे आजकाल भरपूर मोठे-मोठे पण म्हणजे म्हणजे क्लिनिक आहेत जे खूप हं. मोठे. पण असे पण मी आता पेशंटचं नाव नाही सांगणार, पण असे पण फीडबॅक येतात की त्यांना सर्व्हिसेस चांगल्या भेटल्या नाही तिथे हो. किंवा फक्त पैशांसाठीच म्हणजे तू हे पण ऐकलं असशील की कॉस्मेटॉलॉजीमध्ये खूप जास्त पैसे घेतात हो. डॉक्टर लोकं हो. किंवा त्यांचा फीडबॅक तर तुम्ही पेशंट ठीक आहे, हे कॉस्टली ट्रीटमेंट आहे, पण तुम्ही पेशंटला तेवढं 200% दिलं पण पाहिजे. म्हणजे पेशंट सॅटिस्फाईड झाला पाहिजे ॲज पर त्यांच्या नीड टू बी सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना रिझल्ट पण 100% दिले पाहिजे. आपल्याला नवीन प्रॅक्टिस सुरू करायची क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजीमध्ये. तर मग त्याचा एक दिवस कसा दिसला पाहिजे? म्हणजे ओके. ॲक्चुअली म्हणजे कोणी पण मेडिको असो किंवा नॉन मेडिको जर त्यांना प्रॅक्टिस करायची असेल तर त्यांनी एक एक्सपिरियन्स डॉक्टर म्हणजे त्यांच्या अंडर तर एक 5-6 महिने तरी इंटर्नशिप करायला पाहिजे. म्हणजे नंबर ऑफ पेशंट्स बघायला पाहिजे. डॉक्टर्स त्यांच्याशी कसं कन्सल्ट करतायत, त्यांचे काय-काय प्रॉब्लेम्स विचारतायत, म्हणजे कन्सल्टेशनमध्ये कुठले-कुठले क्वेशन्स विचारले जातात. त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, म्हणजे पेशंट्सची त्याच्यात म्हणजे त्यांचं डाएट कसं आहे वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. तर इंटर्नशिपमध्ये मेन तर कन्सल्टेशन पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. 70-80% की तुम्ही पेशंटला जे कन्सल्टिंग करता आहेत त्याच्यानुसारच ट्रीटमेंट ठरते की त्यांना काय सजेस्ट करायचं आहे. तर मेन कन्सल्टेशन. बाकी जे प्रोसिजर असतात तर स्टार्टिंगला तर तुम्ही फक्त एक ऑब्झर्वेशनच म्हणजे 1 महिना तरी फक्त तुम्ही ऑब्झर्वच केलं पाहिजे की काय कशी प्रोसेस करताय म्हणजे काय-काय असतं. PRP मध्ये काय यूज केलं जातं किंवा पीलमध्ये कुठले प्रिकॉशन घेतायत. म्हणजे फक्त तुम्ही 1 महिना तरी ऑब्झर्व्ह करा. त्यानंतर तुम्ही त्यांच्या अंडर म्हणजे प्रॅक्टिस स्टार्ट करू शकता. ओके. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ते डिसिजन घ्यायचं की स्वतःचं क्लिनिक सुरू करावं की म्हणजे नाही? तेव्हा त्यांना जेव्हा स्वतःला वाटतंय कॉन्फिडेंटली की आपण एकटे पेशंट हँडल करू शकतो. म्हणजे त्याच्यात काही इमर्जन्सी जरी आली. इमर्जन्सी ॲज सच क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजीमध्ये येत नाही. बट केमिकल पील जे आहेत ते सगळ्यात म्हणजे प्रोसिजर जी आहे तर ती एकदमच म्हणजे काळजीने करायची असते. कारण त्याचे 30 सेकंद, 1 मिनिट असे पण पील ठेवायचे असतात. तर त्याच्यात पेशंटला बर्न होणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे किंवा एखाद्या म्हणजे आता ग्लुटाथिओन जे इंजेक्शन तुम्ही ऐकलं असेल खूप हो, वेळेस. ते तर आता खूपच ट्रेंडिंग ट्रेंडिंग झालंय. तर त्याचे पण पेशंटला म्हणजे 99% तर काही ॲज सच असे काही रिएक्शन्स येत नाही. पण त्याला एनाफायलॅक्टिक शॉक म्हणतात. म्हणजे की इंजेक्शनचे जरी रिएक्शन आली तर त्याच्यात कुठले ड्रग्स यूज केले पाहिजे किंवा तुम्ही ते हँडल करू शकता का एकटे. तुम्हाला प्रॉपर नॉलेज जेव्हा सगळं येईल आणि मेन तुम्ही एकटे जेव्हा पेशंट हँडल कराल हे कॉन्फिडंट येईल त्यावेळेस तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस स्टार्ट करू शकता. ओके. आता ग्लुटाथायोन IV काय म्हणू आपण त्याला? ग्लुटाथिओन इंजेक्शन्स. ग्लुटाथायोन इंजेक्शन जे आहेत ते काय आहे? ॲक्चुअली ग्लुटाथिओन इंजेक्शन्स जे आहेत ना, तर ते प्रॉपर अगोदरपासूनच आहे. ते आत्ता जे ट्रेंडिंग चालू आहे, की गोरं होण्यासाठी, तर ॲज सच तसं काही नाहीये गोरं होण्यासाठी. हे ग्लुटाथिओन इंजेक्शन अगोदरपासूनच प्रॅक्टिसमध्ये आहे. जे लिव्हरचे पेशंट्स असतात, ज्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, ॲक्चुअली इट्स अ लिव्हर डिटॉक्सिफिकेशन. ओके. हां. आणि त्याचा साइड इफेक्ट हा आहे, की लिव्हर डिटॉक्सिफिकेशनमध्ये जे कलर पण लाईट करतं. ओके. तर त्यामुळे ते गोरं होण्याची ट्रीटमेंट म्हणजे आजकाल जे म्हणतात की नाही ग्लुटाथिओनच्या इंजेक्शनने गोरं होतं तर गोरं ॲज सच म्हणजे पण तुमचं डिटॉक्सिफाय होतं बॉडी. तर त्याच्यामुळे स्किन ॲज सच म्हणजे लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होतं म्हणजे स्किन रेज्युनेट होते त्याच्यामुळे स्किनवर ग्लो
किंवा बाकी म्हणजे स्किन एक शेड लाइटर असं ऍज सच गोर होण्याची इंजेक्शन नाहीये. अच्छा, म्हणजे ते डिटॉक्सिफाय होत आहे, आपल्या बॉडीचे टॉक्सिन्स टॉक्सिन्स बाहेर पडतात म्हणून आपली स्किन मे बी ग्लो करते करते. आणि त्यालाच आपण रिलेट करतोय गोरेपणाशी, असं आहे का? ट्रेंडिंग. हा म्हणजे सध्या तेच लोकांच्या याच्यात आहे की नाही गोर होण्याची इंजेक्शन. ओके, ठीक आहे. म्हणजे IV जे आहेत ग्लुटाथायॉनचे, दॅट इज ओनली टू क्लिअर युअर टॉक्सिन्स अँड देन गेट अ ग्लोईंग स्किन. जसं तू आधी फोकस केलं की थोडं आपण इंटरनल गोष्टींवरती, जसं डाएट वरती फोकस केलं, लाईफस्टाईलवर फोकस केलं, तर त्यांनी आपोआपच आपल्याला ग्लोईंग स्किन किंवा जे मिळणार. स्किन तुम्ही आपल्याला diet, पाहिजे yes. ती मिळणारच आहे. पण तसं जर होत नसेल तर हा एक आपण शॉर्टकट म्हणू शकतो का ग्लुटाथायॉन? नाही तसं नाही. डाएट तर तुमचं मेन आहेच आहे. हा. मेन डाएट इंटरनल जे आहे तुम्ही घेताय डाएट, तर ते इम्पॉर्टंट आहेच आहे. हा शॉर्टकट नाही. पण तुम्हाला म्हणजे आता कुणाचं लग्न आहे किंवा काही फंक्शन्स आहे ज्यांना की ग्लोईंग स्किन पाहिजे, म्हणजे स्किन रेज्युनेशन पाहिजे पूर्णच, तर ते घेऊ शकता. शॉर्टकट नाही. ओके. आणि समजा आता कोणाला शिकायचं असेल ही गोष्ट, क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजीची प्रॅक्टिस करायची असेल, तर तू ही ट्रेन करतेस? हो, म्हणजे ज्यांना कुणाला करायचं असेल इंटर्नशिप, तर ते माझ्या अंडर पण करू शकता. ओके, मग ऍज अ इंटर्न तू कसं त्यांना फिल्टर आउट करशील की तुला हा इंटर्न पाहिजे का तू रॅन्डमली तुझ्याकडे रेझ्युमेज आले तर तू घेणार? नाही, रॅन्डमली तर नाहीच घेणार. ऑफकोर्स मी मोस्टली तर मेडिकल बॅकग्राऊंड ज्यांचं आहे, म्हणजे त्यांना काही गोष्टी ज्या सांगतोय आपण मेडिकल, त्या पण इझी पडतील, किंवा नॉन मेडिकल असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. हा, फक्त मग जे त्यांची म्हणजे मेडिकल लँग्वेज जी आहे तर ते थोडीशी पॉलिश करून त्यांना सांगावं लागेल. बट मेन तर जे तू बोललीस की इंटर्न आले तर कसं ट्रेन करशील, तर कन्सल्टेशन पासून, म्हणजे जे पेशंट्स मेन तर मी त्यांना प्रोसिजर म्हणजे जे 15 ते 20 दिवस फक्त ऑब्झर्व करायलाच सांगेल माझे, की मी काय करतेय दिवसभरात, पेशंटशी कशी बोलते किंवा पेशंट कसं कन्सल्ट करते, त्यानुसार मग नंतर प्रोसिजरकडे जाईल की कुठल्या म्हणजे बेसिक जे असतात छोट्या मोठ्या प्रोसिजर, तर त्या माझ्या अंडर, म्हणजे एकट्यांना तर कधीच ट्रीट करू देणार नाही, माझ्या अंडरच जे आहे ते त्यांना ट्रेन करेल. ओके, व्हेरी नाईस. सो ऍप्लिकेशन्स आर ओपन फॉर इंटर्नशिप्स. जसं तू इंटर्न्स हायर करतेस, तर मग तू त्यांचं फक्त एज्युकेशनल बॅकग्राऊंड बघणार की इव्हन व्हॅल्यूज त्याच्यामध्ये बघशील? नाही, ऑफकोर्स व्हॅल्यूज तर मॅटर करतातच. मग असे कोणते मेन 5 व्हॅल्यूज आहेत ज्याच्यावरती तू फोकस करशील? मेन तुमची एम्पॅथी, सहानुभूती, म्हणजे तुम्ही पेशंटच्या बाबतीत म्हणजे सहानुभूती किती दाखवताय, ते पंक्च्युअलिटी, हो ऑफकोर्स, इथिक्स, तुम्ही प्रॅक्टिस करतायत तर तुम्ही इथिकलच प्रॅक्टिस केली पाहिजे, कन्सिस्टन्सी, आणि तुम्ही ज्या पण फील्डमध्ये आहात, म्हणजे आता तुम्ही क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजीची प्रॅक्टिस करतात, तर ही म्हणजे ही जी फील्ड आहे ही सध्या खूप जास्त अपस्केल करण्याची गरज आहे, अपग्रेड राहण्याची गरज आहे. नवीन काय आहे किंवा नवीन कुठल्या ट्रीटमेंट आल्या आहेत किंवा नवीन कुठल्या कंपनीचे पिल्स आलेत, म्हणजे अपग्रेड राहणे. ओके, म्हणजे कंटिन्युअस शिकण्याची त्याच्यामध्ये हे पाहिजे, व्हॅल्यू मेन ती पाहिजे. ओके, व्हेरी नाईस. सांग आता डर्मेटॉलॉजी आणि कॉस्मेटॉलॉजी मध्ये काय फरक आहे? ओके, स्किन रिलेटेड जे पण आहे, म्हणजे स्किन हा सर्वात लार्जेस्ट ऑर्गन आहे ऍक्च्युली आपल्या बॉडीचा. तर लोकांना हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की डर्मॅटॉलॉजिस्ट काय करतात आणि क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट काय करतात. ओके, तर डर्मॅटॉलॉजिस्ट हे जे आहेत ते क्रिटिकल जे म्हणजे स्किनचे जे पण इन्फेक्शियस डिसीज, जे स्किन रिलेटेड जे आहेत, फंगल इन्फेक्शन, तुम्हाला बाकी ऍक्ने वल्गॅरिस, म्हणजे जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत स्किन रिलेटेड, तर ते तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवा. क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट मीन्स आपण जे करतोय ते लोकांना सुंदर बनवण्याचं काम करतोय. व्ह्यूअर्स, आपण ऍक्च्युली प्लास्टिक सर्जरी नाही करणार आहे, आपण पूर्णपणे आपल्या स्किनला इंटरनली आणि एक्सटर्नली ट्रीट करणार. टू हाव आय वॉन्ट टू लुक फॉर माय सेल्फ. असं नाही करायचंय की तो म्हटला मी चांगली दिसत नाहीये तर आपल्याला ट्रीट करायचंय, ओनली फॉर माय सेक, आणि मला जसं पाहिजे
त्याच्यासाठी. थँक्यू डॉक्टर अमृता, तू आज आम्हाला एवढ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात स्किन रिलेटेड आणि कॉस्मेटॉलॉजी रिलेटेड. ही कॉस्मेटॉलॉजी म्हणजे प्लास्टिक सर्जरी आहे असं नाही आहे. सो थँक्यू सो मच. आणि ह्याच्याविषयी अजून डिटेल्ड इन्फॉर्मेशन विचारायला मी तुला पुन्हा एकदा त्रास देणार. शुअर की तू येशील पण. येस, ऑफकोर्स. थँक्यू सो मच. थँक्यू.